सीट बेल्ट प्रिपरेशन. त्याच्यामध्ये पहिला पार्ट कव्हर केला प्रायमरी टिलेज ऑपरेशन्स, ठीक आहे, प्लोईंग केलं. आता काय सेकंडरी टिलेज ऑपरेशन्स म्हणजे काय, थोडक्यात आपल्याला हॅरोइंग करायचंय, बरोबर, म्हणजे सॉइलला फायनल बनवण्यासाठी, ठीक आहे. मग आता सेकंडरी टिलेज बघा, आता तुम्हाला परत एकदा सांगतो की आपण जे हे लेक्चर घेऊन आलो ते फक्त ऑब्जेक्टिव्ह ओरिएंटेड घेऊन आलो, डिस्क्रिप्टिव्ह घेत नाहीये. त्याच्यामुळे फक्त इथे हा टॉपिक शिकवला नाही वगैरे, ज्याच्यावर ऑब्जेक्टिव्ह येतो तोच टॉपिक आपण इथे कव्हर करणार आहोत, ठीक आहे. मग आता सेकंडरी टिलेज ऑपरेशन्स म्हणजे हॅरोइंग करायचंय, मग त्याच्यासाठी लागणारे इंजिनिअरिंग टूल्स किंवा इम्प्लिमेंट्स याचा आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे, ठीक आहे. बघा, मग सेकंडरी टिलेज इम्प्लिमेंट्स काय काय, कोणते कोणते, खूप सारे, 7 ते 8 प्रकार आहे. कोणते कोणते, डिस्क हॅरो. बघा, सेकंडरी टिलेज ऑपरेशन म्हणजेच काय, तर हॅरोइंग करणे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे हॅरो, ठीक आहे. तर डिस्क हॅरो, त्याच्यानंतर स्प्रिंग टूथ हॅरो, त्याच्यानंतर स्पाइक टूथ हॅरो, ठीक आहे. त्याच्यानंतर ब्लेड हॅरो, गुंटक्का, लोकल नाव आहे गुंटक्का. त्यानंतर बोटेला, हे सुद्धा लोकल नाव, ठीक आहे. त्याच्यानंतर झिगझॅग हॅरो, झिगझॅग हॅरो आणि बिंदा. बघा, एवढे सगळे हॅरोचे प्रकार आहेत, ठीक आहे. म्हणजे हॅरोइंग साठी यूज होणारे हे टिलेज इम्प्लिमेंट्स आहे. किती आहे, जवळपास 8 आहे. बघा, डिस्क हॅरो, स्प्रिंग टूथ हॅरो, स्पाइक टूथ हॅरो, ब्लेड हॅरो, गुंटक्का, बोटेला, झिगझॅग हॅरो आणि बिंदा, ठीक आहे. इन लिस्ट नोट डाऊन करून घ्या, पाठ करा. इन केस विचारतो फॉलोइंग इम्प्लिमेंट यूज फॉर सेकंडरी टिलेज ऑपरेशन्स, तर हे सर्व इन लिस्ट आपल्याला पाठ पाहिजे, ठीक आहे. जे हॅरो हॅरो ते सहजासहजी लक्षात राहून जाते, पण जे लोकल लँग्वेज मधले नाव गुंटक्का, बोटेला, बिंदा हे नाव सुद्धा तुमचे लक्षात राहिले पाहिजे, ठीक आहे. अजून एक राहिला ट्रायंगुलर हॅरो. कोणता, ट्रायंगुलर हॅरो, ठीक आहे. आता बघा, वेगवेगळ्या हॅरोचे प्रकार तर आपण बघितले. आता प्रत्येक हॅरोवर म्हणजे इन केस काय पर्टिक्युलर हॅरोवर विचारल्या जाणारे क्वेश्चन्स, ठीक आहे, काही त्याचे स्पेसिफिकेशन्स. मग बघा, आता जे ब्लेड टाईप हॅरो आहे, ओके, ज्या हॅरोना असं ब्लेड असते, ब्लेड, ठीक आहे, ते कोणते कोणते, तर कोणते कोणते, बखर, मराठीत आपण म्हणतो ना बखर, त्यानंतर गुंटक्का आणि बोटेला, हे जे 3 प्रकार आहे, ओके, हे आहे ब्लेड टाईप हॅरो. कोणते, ब्लेड टाईप हॅरो, लक्षात घ्या. बखर, गुंटक्का, बोटेला, तिन्ही लोकल नाव आहे, ठीक आहे. आणि तिन्हीचं स्पेसिफिकेशन काय किंवा त्याचं कॅरेक्टरिस्टिक फीचर काय, तर हे जे हॅरोइंग करतात त्याचा जो हॅरोइंग टूल आहे तो कसा आहे, त्याचा ब्लेड शेप आहे, ओके, ब्लेड टाईप आहे, म्हणजे त्याला हॅरोइंग करण्यासाठी ब्लेड लागते, ठीक आहे. आलं लक्षात. आता बघा, हा जो बखर आहे, बखर हा कॉमनली यूज केला जातो, ठीक आहे, कॉमनली यूज केला जातो. आपल्याकडे बघितलं तर महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या विदर्भ रिजन मध्ये बघितलं तर कॉमनली वखर किंवा वखर म्हणतो आपण त्याला, हा वखर यूज केला जातो, कॉमनली यूज केला जातो, ठीक आहे. त्याच्यानंतर गुंटक्काच आहे, गुंटक्का हा ब्लेड हॅरोचा इम्प्रूव्ड प्रकार आहे. कसा आहे, इम्प्रूव्ड, म्हणजे त्याच्यातच थोडे इनोव्हेशन करून जो प्रकार आहे वखर मध्ये म्हणा किंवा ब्लेड हॅरो मध्ये जे इम्प्रोव्हायझेशन केलं, त्याच्यानंतर जो बनलेला हॅरो आहे तो कोणता आहे, गुंटक्का, ठीक आहे. याच्या आपण कॅरेक्टर्स सांगत आहे, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू, ठीक आहे. एखादा क्वेश्चन विचारला, इम्प्रूव्ड टाईप ऑफ ब्लेड टाईप हॅरो इज, मग आपल्याला माहिती पाहिजे कोणता आहे तो, गुंटक्का, ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा आहे बोटेला, हा सुद्धा ब्लेड टाईप हॅरो आहे. तर कसा, तर ट्विन ब्लेड हॅरो, ठीक आहे, ट्विन ब्लेड हॅरो म्हणजे याला एका ब्लेड ऐवजी 2 ब्लेड्स असतात, ठीक आहे, 2 सारखे ब्लेड्स असतात, ओके. तो कोणता हॅरो आहे, तर बोटेला, ठीक आहे. आता हे जे पॉइंट सांगितले ऑब्जेक्टिव्ह ते लक्षात घ्या. ब्लॅकबोर्ड वरचे जे व्हाईट बोर्ड वरचे जे पॉइंट्स आहे ते नोट डाऊन करत चला, ठीक आहे.
बघा आता आपण वन बाय वन जे काही काही जे हॅरोचे प्रकार आहेत त्याचे कंपोनंट्स आणि त्याचं स्ट्रक्चर वगैरे बघणार आहोत वन बाय वन. ठीक आहे. त्याच्या अगोदर हॅरोइंग करणे म्हणजे काय, तर हॅरो कोणते कोणते फंक्शन्स परफॉर्म करतो. कट द सॉइल, कट द सॉइल, इन्व्हर्ट द सॉइल. ठीक आहे. कट द सॉइल, इन्व्हर्ट द सॉइल अँड पल्वराइज द सॉइल. मागच्या लेक्चर मध्ये सुद्धा आपण बघितलं. ठीक आहे. 3 पॉइंट लक्षात घ्या. ठीक आहे. आता आपण बघणार आहोत डिस्क हॅरो. कोणता? डिस्क हॅरो. डिस्क हॅरो. मागच्या लेक्चर मध्ये प्रायमरी टिलेज इम्प्लिमेंट कोणता? डिस्क प्लॉ आपण बघितला होता. ठीक आहे. डिस्क प्लॉ म्हणजे फ्लॉइंग तो कोणत्या, तर सर्क्युलर कॉन्केव्ह डिस्कच्या माध्यमातून तो फ्लोइंग करतो. तशाच प्रकारे हॅरोइंग साठी सुद्धा डिस्क हॅरो म्हणजे याच्यामध्ये या हॅरोमध्ये काय असेल तर ब्लेडच्या ऐवजी काय असेल, डिस्क असेल. ओके. डिस्क सर्क्युलर कॉन्केव्ह डिस्क असतील, तो जो हॅरो आहे त्याला म्हणतात आपण डिस्क हॅरो. ओके. परफॉर्म्स हॅरोइंग ऑपरेशन, परफॉर्म्स हॅरोइंग ऑपरेशन बाय मीन्स ऑफ डिस्क. ठीक आहे. आलं लक्षात. हॅरोइंग ऑपरेशन परफॉर्म बाय मीन्स ऑफ डिस्क. मग आता कुठे यूज केला जातो? मोस्टली सुटेबल फॉर हार्ड सॉइल, हार्ड अँड कॉम्पॅक्ट सॉइल. जी खूप हार्ड सॉइल असते, कॉम्पॅक्ट सॉइल असते, अशा ठिकाणी ही जी सॉइल कट करण्यासाठी खूप अवघड असते, कॉम्पॅक्ट असते, अशा ठिकाणी डिस्क हॅरोचा हॅरोइंग साठी वापर केला जातो. ठीक आहे. मोस्टली कोणती जी ग्रास फील्ड्स जे असतात, ग्रास फील्ड्स. ठीक आहे. अशा ठिकाणी डिस्क हॅरोचा वापर केला जातो. मग बघा आता हा जो डिस्क हॅरो आहे ना, त्या डिस्क हॅरोचे सुद्धा 3 प्रकार आहेत. किती आहे? 3 प्रकार. ते आपल्याला बघायचे. ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ गँग्स. ठीक आहे. काय? ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ गँग्स डिस्क हॅरोचे 3 प्रकार. आता गँग्स काय बघा, स्ट्रक्चर काढून दाखवा त्याचं आणि लक्षात घेऊया. हे बघा पहिला टाइप कोणता आहे? सिंगल ऍक्शन डिस्क हॅरो. ठीक आहे. सिंगल ऍक्शन डिस्क हॅरो. दुसरा टाइप कोणता आहे? डबल ऍक्शन. ठीक आहे. डबल ऍक्शन डिस्क हॅरो. त्यालाच काय म्हणतात? टेंडम डिस्क हॅरो. ओके. अल्टरनेट नाव काय? टेंडम डिस्क हॅरो. पहिला प्रकार आहे सिंगल ऍक्शन डिस्क हॅरो, दुसरा प्रकार आहे डबल ऍक्शन डिस्क हॅरो आणि तिसरा जो प्रकार आहे तो कोणता आहे? ऑफसेट डिस्क हॅरो. बर. मग आता हे 3 प्रकार आहेत. मग याचा नेमका अर्थ काय होतो बघा. आता सिंगल ऍक्शन डिस्क हॅरो म्हणजे काय? अशा 2 गँग्स असतात. ठीक आहे. गँग्स. आता गँग्स म्हणजे काय? आणि याच्यावर अशा सर्क्युलर डिस्क माउंटेड असतात. ठीक आहे. हा जो अँगल असतो तो असतो 90 डिग्री. ठीक आहे. या डायरेक्शनने जर का ट्रॅव्हल होत असलं बघा. आता मागच्या लेक्चर मध्ये सुद्धा आपण बघितलं की जो रॉड टाइप जे स्ट्रक्चर असते, ठीक आहे, रॉड टाइप जे स्ट्रक्चर असते त्याला आणि त्याच्यावर एखादा इम्प्लिमेंट किंवा एखादा जो कंपोनंट आहे तो त्याच्यावर माउंट केलेला असला, तो त्याच्यावर अटॅच केलेला असला, त्या रॉड टाइप स्ट्रक्चरला काय म्हणतात? शाफ्ट. काय म्हणतात? शाफ्ट. मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये त्याला म्हणतात शाफ्ट. SHAFT. शाफ्ट. ठीक आहे. मग आता डिस्क हॅरोच्या बाबतीत त्या शाफ्टला काय म्हणतात? गँग्स. काय म्हणतात? गँग्स. आलं लक्षात. म्हणजे हा जो रॉड आहे आणि हा जो रॉड आहे ह्या काय? गँग्स. ठीक आहे. आणि ह्या गँग्सवर या ज्या सर्क्युलर कॉन्केव्ह डिस्क माउंट केलेल्या असतात किंवा अटॅच केलेल्या असतात. आलं लक्षात. ठीक आहे. मग आता या डिस्कचं डायरेक्शन बघा. या गँगवरच्या डिस्क या डायरेक्शनने आहे आणि या गँगवरच्या डिस्क त्या डायरेक्शनने. ठीक आहे. म्हणजे सॉइल जी इन्व्हर्ट होईल ती दोन्ही साईडली होईल. ठीक आहे. मग आता याला सिंगल ऍक्शन का म्हणतात? ठीक आहे. सिंगल ऍक्शन का म्हणतात
की जशी जशी हॅरोईंग कंटिन्यू होईल, म्हणजे जशी जशी या डायरेक्शनने तो जो हॅरो आहे तो मार्गक्रमण करेल त्यावेळेस सिंगलच ऍक्शन होईल ना, बस ही एकच ऍक्शन झाली. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त अजून कोणता ऑब्जेक्टिव्ह येऊ शकतो? इन सिंगल ऍक्शन डिस्क हॅरो नंबर ऑफ गँग्स प्रेझेंट आर किती आहे? 2 आहेत ना. ही एक गँग आहे आणि ही एक गँग आहे. ठीक आहे. सिंगल ऍक्शन डिस्क हॅरो मध्ये किती गँग्स आहे? 1 आणि 2. आणि काय तर सिंगल ऍक्शन आहे म्हणजे सिंगलच हॅरोइंग होऊ राहिली. ठीक आहे. याच्यासारखं दुसरं कोणतं आहे? डबल ऍक्शन डिस्क हॅरो. ठीक आहे. डबल ऍक्शन डिस्क हॅरो किंवा टेंडम ऍक्शन डिस्क हॅरो. ओके. कसं असते बघा, ही एक गँग, ही एक गँग, त्याच्यानंतर ही एक गँग आणि ही एक गँग. ठीक आहे. गँग म्हणजे शाफ्ट. म्हणजे बा डबल ऍक्शन डिस्क हॅरो मध्ये किती गँग्स आहेत? 4. किती आहे? 4. मग बघा याच्यावर डिस्क कसे अरेंज झालेले असतात? ठीक आहे. अशा 4 गँग्स आहे. 1 2 3 4. 4 प्रकारच्या नाही 4 गँग्स आहे. त्या 4 गँगवर या सर्क्युलर कॉन्केव्ह डिस्क अटॅच आहे किंवा माउंटेड आहे आणि त्याला आपण काय म्हणतो? डबल ऍक्शन डिस्क हॅरो किंवा त्याला अल्टरनेट नाव काय? टेंडम डिस्क हॅरो. मग आता याला डबल ऍक्शन का म्हटले जाते? तर बघा ही जी पहिली पेअर आहे, पहिली पेअर ही जी गँग्सची, ओके, त्याने एकदा हॅरोइंग होते आणि त्यासोबतच म्हणजे जसं समोर जसा जातो हॅरो त्यासोबतच ही जी दुसरी पेअर आहे त्याने सुद्धा हॅरोइंग होते. म्हणजे त्या ऍक्शन त्या सॉइलवर 2दा ऍक्शन होते. ठीक आहे. म्हणून त्याला म्हटलं जाते डबल ऍक्शन डिस्क हॅरो. आलं लक्षात? मग आता याच्यावर प्रश्न काय येऊ शकतो? द नंबर ऑफ गँग्स प्रेझेंट ऑन दी डबल ऍक्शन डिस्क हॅरो किती आहेत? 4. किंवा काय विचारू शकतात? बघा शब्दांचा खेळ फक्त. द नंबर ऑफ पेअर्स ऑफ गँग्स प्रेझेंट ऑन द डबल ऍक्शन डिस्क हॅरो किती? पेअर विचारल्यावर किती? 2. का? ही एक पेअर आणि ही एक पेअर. ठीक आहे. आलं लक्षात? ओके. याला अल्टरनेट नाव काय? टेंडम डिस्क हॅरो. हे सुद्धा महत्वाचं लक्षात घ्या. डबल ऍक्शन डिस्क हॅरोलाच काय म्हणतात? टेंडम डिस्क हॅरो. ओके. त्याच्यानंतर ऑफसेट डिस्क हॅरो. काय? ऑफसेट डिस्क हॅरो. ठीक आहे. हा समजा जो ट्रॅक्टरचा जो बॉडी आहे किंवा मेन फ्रेम आहे त्याला समजा असा याच्या गँग अशा अटॅच असतात. ठीक आहे. आता बघा ऑफसेट डिस्क हॅरो जे आहे ना, ऑफसेट डिस्क हॅरो मध्ये काय तर 2च गँग आहे. ही एक गँग आहे आणि ही एक गँग आहे. 2 गँग आहे. मग आपण म्हणा आता सिंगल ऍक्शन डिस्क हॅरो आणि डबल ऍक्शन डिस्क हॅरो मध्ये फरक काय? तर बघा अरेंजमेंट ऑफ द गँग्स. काय? अरेंजमेंट ऑफ द गँग्स. सिंगल ऍक्शन डिस्क हॅरो मध्ये गँग्स हा एकमेकांशेजारी लॅटरली अरेंज आहे. ठीक आहे. पण ऑफसेट डिस्क हॅरो मध्ये आहे ना, ह्या ज्या गँग्स आहे ते एका मागे एक, ठीक आहे, वन बिहाइंड दी अदर अशा अरेंज आहे. ठीक आहे. आणि याच्यावर या अशा डिस्क माउंट झालेल्या असतात किंवा अरेंज केलेल्या असतात. मग बघा ऑफसेट डिस्क हॅरो मध्ये त्या ज्या गँग्स आहेत ते एका मागे एक असे फिट केलेले असतात. ठीक आहे. त्याला आपण म्हणतो ऑफसेट डिस्क हॅरो. आता ह्या वापरतात कुठे? तर ऑफसेट डिस्क हॅरो जो आहे तो ऑर्चर्ड्स, ओके, ऑर्चर्ड्स आणि गार्डन्स मध्ये यूज केला जातो. ठीक आहे. ऑर्चर्ड्स आणि गार्डन्स मध्ये यूज केला जाणारा हॅरो कोणता आहे? ऑफसेट डिस्क हॅरो. झाला माहिती आहे का ऑब्जेक्टिव्ह? द टाइप ऑफ डिस्क हॅरो विच इज युज्ड इन दी ऑर्चर्ड्स अँड गार्डन्स कोणता आहे? ऑफसेट डिस्क हॅरो. ठीक आहे. आलं लक्षात? तिन्ही प्रकार डिस्क हॅरोचे. ठीक आहे. मला वाटतं तुम्हाला लक्षात आलं असेल. ओके. समोर जाऊया. परत एकदा सांगतो, बोर्डवरचे जे काही लिहिले जाते ते पॉईंट नोट डाऊन करा, म्हणजे लेक्चर झाल्यावरही तुम्हाला रिव्हिजन करायला सोपं जाईल, लक्षात राहील. ठीक आहे. डिस्क हॅरोचे आपण टाइप्स बघितलेले आहे ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ गँग्स. ठीक आहे. त्याच्यामध्ये गँग्स किती आहे त्याच्यानुसार आपण डिस्क हॅरोचे जे काही कंपोनंट्स आहे किंवा त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते आपण बघितलंय. ठीक आहे. आता जो डिस्क हॅरो आहे तो जर का ट्रॅक्टर ड्रॉन असला, ठीक आहे, ट्रॅक्टर ड्रॉन म्हणजे ट्रॅक्टरच्या सहाय्याने आपण त्याला ऑपरेट करत असलो, ठीक आहे, तर मग त्याची फील्ड कॅपॅसिटी किती आहे? फील्ड कॅपॅसिटी म्हणजे काय? ते मागच्याच लेक्चर मध्ये बघितलं आपण. 8 तासामध्ये साधारणतः तो किती एरिया कव्हर करू शकतो, हॅरोइंग किती करू शकतो? तर त्याची फील्ड कॅपॅसिटी किती आहे? 2.5 हेक्टर्स पर डे. म्हणजे एका दिवसात डिस्क हॅरो ट्रॅक्टरच्या सहाय्याने अंदाजे 2.5 हेक्टर एवढी जमीन तो वखरून काढू शकतो. म्हणजेच काय? हॅरोइंग करू शकतो. ठीक आहे. नंबर ऑफ डिस्क किती असतात? नंबर ऑफ डिस्क ऑन एन ऍव्हरेज डिस्क हॅरो नंबर ऑफ डिस्क किती असतात?
10 ते 16 या रेंजमध्ये असतात. किती? 10 ते 16. 10 असतील, 11 असतील, 12, 13, 14, 15, 16. 10 ते 16 या रेंजमध्ये डिस्क हॅरोवर डिस्क माउंटेड केलेला असतात. नंबर ऑफ डिस्क किती? 10 ते 16. ठीक आहे. आता पॉवर रिक्वायर्ड, ठीक आहे. हॅरोइंग तर करायचं आहे, पण आपण कोणत्या सॉइलवर करतोय? कॉम्पॅक्ट आणि हार्ड सॉइलवर. कारण डिस्क हॅरो कॉम्पॅक्ट आणि हार्ड सॉइलवर करतोय. मग तेवढ्या पॉवरचा ट्रॅक्टर सुद्धा पाहिजे किंवा तेवढी हॉर्स पॉवर पाहिजे. तर किती? 15 ते 45 हॉर्स पॉवर एवढी याला ऑपरेट करण्यासाठी लागते. म्हणजे मग आता 15 ते 45 मध्ये व्हॅरी करते ती जमीन पाहून. म्हणजे एकदम हार्डेस्ट सॉइल असली तर 45 हॉर्स पॉवरचा ट्रॅक्टर, आणि मग त्या तुलनेमध्ये कमी हार्ड किंवा कमी कॉम्पॅक्ट सॉइल असली तर 15 हॉर्स पॉवरचा ट्रॅक्टर त्याला पुरेसा आहे ऑपरेट करण्यासाठी. ठीक आहे. हे त्याचे काही स्पेसिफिकेशन्स आहेत ते आपण बघितले ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टीने, हे सुद्धा नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे. अशा प्रकारे आता आपण डिस्क हॅरो जो आहे तो कंप्लीट केला, अत्यंत महत्वाचा होता. ठीक आहे. त्याच्यानंतरचा दुसरा जो प्रकार आहे कोणता आहे? स्पाइक टूथ हॅरो. काय? स्पाइक टूथ हॅरो. स्पाइक टूथ हॅरोला दुसरं नाव काय? पेग टूथ हॅरो. काय? पेग टूथ किंवा ड्रॅग हॅरो. काय? ड्रॅग हॅरो किंवा काय म्हणतात? सेक्शन हॅरो. ठीक आहे. काय म्हणतात? सेक्शन हॅरो किंवा काय म्हणतात? स्मूथिंग हॅरो. स्मूथिंग हॅरो. बघा, नावामध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. परीक्षेमध्ये अशा नावामध्येच कन्फ्युज केलं जाते. काय दुसरं बघा? स्पाइक टूथ हॅरो. स्पाइक टूथ हॅरोला काय का अल्टरनेट नाव आहे? स्पाइक टूथ हॅरो, पेग टूथ हॅरो. ओके. पेग खेळाच्या आकाराचा पेग टूथ हॅरो, ड्रॅग हॅरो, सेक्शन हॅरो, स्मूथिंग हॅरो. आता याला पर्टिक्युलर हेच नाव का दिले याच्या डिटेलमध्ये आपण गेलो तर बराच वेळ जाईल. फक्त ते नाव लक्षात घ्या. स्पाइक टूथ हॅरो और पेग टूथ हॅरो और ड्रॅग हॅरो और सेक्शन हॅरो और स्मूथिंग हॅरो. नाव मी फोकस याच्यासाठी करतोय की परीक्षेमध्ये तुम्हाला स्पाइक टूथ हॅरो असं न विचारता जर का सेक्शन हॅरो विचारलं तर तुम्हाला उत्तर आलं पाहिजे. म्हणजे ही कन्सेप्ट माहित असून सुद्धा तुम्हाला अल्टरनेट नाव जर का माहित नसलं तर ते तुमचं चुकू शकते. कारण की पेपरची डिफिकल्टी वाढली, एकच एक जी लँग्वेज ती ठेवत नाही, तर अल्टरनेट टर्मिनॉलॉजी जास्त भर असतो आजकाल. ठीक आहे. ते अल्टरनेट नावं लक्षात ठेवा. काय काय? पेग टूथ हॅरो, ड्रॅग हॅरो, सेक्शन हॅरो, स्मूथिंग हॅरो. ठीक आहे. बघा मग आता याचं स्ट्रक्चर काय बघा. आता डायग्राम काढून बघूया. ही सपोज मेन फ्रेम. ठीक आहे. मेन फ्रेम. मेन फ्रेम म्हणजे काय? अशी एक बॉडी, लोखंडी बॉडी. ठीक आहे. आता ह्या बॉडीला स्पाइक टूथ म्हणजे जे खिळ्याच्या आकाराचे दातासारखी जे स्ट्रक्चर असतात, स्पाइक टूथ दात. ठीक आहे. दात जे असतात त्याचे अटॅच असतात त्याला, त्या मेन बॉडीला. या मेन बॉडी, रेक्टँग्युलर मेन बॉडी किंवा मेन फ्रेम असं सुद्धा आपण म्हणतो त्याला. त्याच्यानंतर हे कोणते? हे स्पाइक टूथ. ठीक आहे. स्पाइक टूथ किंवा त्याला मराठीत दात. ठीक आहे. वक्राचे दात. ठीक आहे. त्याच्यानंतर ही जी पूर्ण बॉडी आहे, ही जी आहे ना, ही पूर्ण बॉडी ही कनेक्टिंग. आता ह्या कोणत्या? ह्या कनेक्टिंग आहे. कनेक्टिंग चेन. ठीक आहे. कनेक्टिंग चेन, जुळवणारी साखळी. या कनेक्टिंग चेन ज्या आहे ह्या अशा कॉमन शाफ्टला कनेक्ट करतात या पूर्ण हॅरोला. ओके. हा सपोज कॉमन शाफ्ट. ठीक आहे. कॉमन शाफ्ट. आणि मग हा कॉमन शाफ्ट असा एकत्र येऊन इथे ट्रॅक्टरला अटॅच केला जातो आणि मग ते असं ओढल्या जाते. आला एकंदरीत स्ट्रक्चर लक्षात. बघा, स्पाइक टूथ म्हणजे दातांच्या आकाराचे याचे असे हे असतात. ऑपरेट करणारे जे काय पार्ट असतो, जो सॉईलला कट करणारा जो पार्ट असतो तसं दाताच्या आकाराचा स्पाइक टूथ. त्याच्यामुळे त्याला काय म्हणतात? स्पाइक टूथ किंवा पेग टूथ. याचं हे स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. आता बघा, हॅरो विथ अ पेग टूथ और स्पाइक टूथ, दातांच्या आकाराचे याला कट करणारे स्ट्रक्चर्स आहे. ठीक आहे. माउंटेड ऑन द रेक्टँग्युलर फ्रेम. ही जी रेक्टँग्युलर फ्रेम आहे याच्यावर असे माउंटेन केलेले असतात. ठीक आहे. वर्किंग डेप्थ काय बघा. ऑब्जेक्टिव्ह स्पाइक टूथची किंवा स्पाइक टूथ हॅरोची वर्किंग डेप्थ किती खोलपर्यंत तो जमीन कट करू शकतो? किती? 5 सेंटीमीटर पर्यंत. किती? 5 सेंटीमीटर. लॉजिकली लक्षात घ्या, 5 सेंटीमीटर. का? आपल्याला वखरणी करायची, हॅरोइंग करायची, प्लॉइंग करायची का नाही?
वक्री म्हणजे बरोबर वरचा जो सरफेस आहे तो फक्त काढून टाकणे, ठीक आहे, सब सरफेस पर्यंत एकदम मायन्यूट. तर 5 सेंटीमीटर पर्यंत याची वर्किंग डेप्थ आहे कशाची, स्पाइक टूथ हॅरोची. आणि हा काय करतो तर स्मूदन द सॉइल अँड लेव्हल द सॉइल. जी प्लॉइंग केली म्हणजे सगळे ढेकळं फुटून असे वरती आलेले असतात, एकदम ओबड जमीन झालेली असते, त्या सॉइलला स्मूदन करण्यासाठी, सपाट करण्यासाठी, मऊ करण्यासाठी आणि लेव्हल करण्यासाठी जो हॅरो वापरला तो स्पाइक टूथ हॅरो. ठीक आहे, आलं लक्षात. ओके, अशा प्रकारे स्पाइक टूथ हॅरो हा सुद्धा एक आपण कम्प्लीट केलाय. ठीक आहे, त्यानंतर स्पाइक टूथ हॅरो सारखाच परत एक दुसरा तितकाच महत्वाचा हॅरो. ठीक आहे, तिसरा टाइप काय नाव, स्प्रिंग टूथ हॅरो. काय, स्प्रिंग टूथ हॅरो. स्प्रिंग टूथ हॅरो किंवा यालाच काय म्हणतात, क्वॅक ग्रास. ठीक आहे, किंवा याला काय म्हणतात, बर्मुडा ग्रास इरॅडिकेटर. ठीक आहे, बघा जसं मागं आपण स्पाइक टूथ हॅरो बघितलं, तसं हा कोणता आहे, स्प्रिंग टूथ हॅरो. स्पाइक म्हणजे काटे होते अगोदरच्या याला स्पाइक. ठीक आहे, आता याला स्प्रिंग टूथ हॅरो म्हणजे काय, स्प्रिंग सारखं काहीतरी स्ट्रक्चर असेल. ठीक आहे, स्प्रिंग टूथ हॅरो. याला अल्टरनेट टर्मिनॉलॉजीज काय, क्वॅक ग्रास किंवा बर्मुडा ग्रास इरॅडिकेटर. बर्मुडा ग्रासला नष्ट करणारा जो हॅरो आहे दॅट इज बर्मुडा ग्रास इरॅडिकेटर म्हणजेच काय, क्वॅक ग्रास. अल्टरनेट टर्मिनॉलॉजीज लक्षात ठेवा. बरं ठीक आहे, आता काय येतं, स्प्रिंग टूथ हॅरो आहे. स्प्रिंग टूथ हॅरो आहे म्हणजे मग याच्यामध्ये आता काय स्ट्रक्चर कसं असेल थोडक्यात, तर बघा सेम, बिलकुल सेम. जशी स्पाइक टूथ हॅरो मध्ये अशी मेन फ्रेम होती रेक्टँग्युलर, तशी अशी रेक्टँग्युलर मेन फ्रेम राहील. ठीक आहे, रेक्टँग्युलर मेन फ्रेम किंवा बॉडी. ठीक आहे, आणि याच्यावर असे स्प्रिंग टूथ म्हणजे स्प्रिंग अटॅच असलेले टूथ म्हणजे दात त्याच्यावर अटॅच असतील. कसे, असे. आता हे ड्रॉइंग लक्षात घ्या, म्हणजे अशी आतून अशा अटॅच आहे. सपोज असा हा पकडला तर याला असे टूथ असतील. ठीक आहे, आणि याला वरती इथे स्प्रिंग अटॅच आहे. आलं लक्षात. ठीक आहे, हे मागच्या साईडला असे केलेले तर कन्सिडर करा. ओके, हे झाले स्प्रिंग टूथ. ठीक आहे, स्प्रिंग टूथ. आणि हे कसं वरती एकत्रित माउंटिंग करून हे ट्रॅक्टरला अटॅच केलं जाईल आणि मग ते असं ट्रॅक्शन केलं जाईल किंवा ओढल्या जाईल, त्या प्रकारे हॅरोइंग केलं जाईल. ठीक आहे, आलं लक्षात. बरं, मग आता स्प्रिंग टूथ हॅरो जो आहे तो कुठे वापरला जातो, तर रफ आणि स्टोनी सॉइल मध्ये. कुठे, रफ अँड स्टोनी सॉइल. ठीक आहे, रफ अँड स्टोनी सॉइल. बरं, मग आता रफ अँड स्टोनी सॉइल मध्ये यूज केला जातो, पण तिथेच का बरं यूज केला जातो, किंवा आपण काय म्हणू, किंवा जो स्पाइक टूथ हॅरो आहे त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करून स्प्रिंग टूथ हॅरो का बरं आणला, कशासाठी आणला, तर जे रफ आणि स्टोनी सॉइल जे असतात. रफ आणि स्टोनी सॉइल म्हणजे बघा, सपोज दिस इज अ ग्राउंड सरफेस. ओके, ग्राउंड सरफेस आहे. आता ग्राउंड सरफेसच्या खाली काय आपल्याला माहिती आहे का, सपोज हा मोठा दगड आला इथे. ठीक आहे, हा मोठा स्टोन आहे किंवा बोल्डर आहे, मोठा दगड आहे. ठीक आहे, हॅरोइंग चालू आहे. आता तो स्पाइक टूथ हॅरो जो आहे, तो स्पाइक टूथ हॅरो आहे. ठीक आहे, तर त्याचं कसं अशी सरळ त्याला स्पाइक टूथ येते, म्हणजे अशी काठी होते, दात होता. ठीक आहे, तो असं झाला इथे पेनेट्रेट. ठीक आहे, पेनेट्रेट झाला, हॅरोइंग करायला लागला, मोठा दगड आला. आता हा काय करेल, इथे रेजिस्टन्स क्रिएट करेल, अडथळा निर्माण करेल. आणि काय होईल, आता जो ट्रॅक्टर आहे तो समोर चालला, एक वेळ असेल की इथली जी एनर्जी आहे ती कमी होईल आणि हा जो स्पाइक आहे हा तुटून नाही ना, दगडाला झाडून तुटेल ना तो, बरोबर. मग तो तुटू नये अशा वेळी स्प्रिंग टूथ हॅरोचा वापर केला जातो. कुठे, रफ अँड स्टोनी सॉइल मध्ये, जिथे स्टोन्स जास्त आहे, जी रफ सॉइल आहे तिथे. म्हणजे काय, अशी स्प्रिंग बसलेली असते ती. ठीक आहे, अशी स्प्रिंग हे असं याच प्रकारची जी स्प्रिंग टूथ असतो, स्प्रिंग टूथ काय करेल, मग जसं ट्रॅक्टर समोर चालला या डायरेक्शनने. ठीक आहे, मग आता दगडामध्ये अटकला. मग आता इथे काय, ही जी स्प्रिंग आहे ती स्प्रिंग ताणेल, म्हणजे हा जसा असा अलगद वरती येईल, याच्यावर निघून जाईल, म्हणजे तुटला का नाही. म्हणजे अशा वेळी स्टोनी सॉइल साठी स्प्रिंग टूथ हॅरो हा
तिथे ऑपरेट केला जातो. ठीक आहे, आलं लक्षात मेकॅनिझम. अशा प्रकारे आहे स्प्रिंग टूथ हॅरो. ओके, झालं. बर, तिसरा प्रकार आपण कंप्लीट केला, स्प्रिंग टूथ हॅरो. ठीक आहे, स्प्रिंग टूथ हॅरो. त्याच्यानंतर एक अजून एक इम्प्लिमेंट आहे की जो हॅरिंग जाऊ द्या, पण जे काही क्लॉड्स आहे, फ्लोईंग केल्यानंतर जे काही क्लॉड्स तयार होतात त्यांच्या ब्रेकिंगसाठी, ठीक आहे, त्यांच्या ब्रेकिंगसाठी, ते ब्रेक करण्यासाठी एक इम्प्लिमेंट यूज केला जातो, त्याला काय म्हणतात लँड पॅकर. ओके, लँड पॅकर किंवा कल्टीपॅकर. काय म्हणतात, लँड पॅकर किंवा कल्टीपॅकर. बस एवढंच लक्षात ठेवा की जे काही क्लॉड्स आहे, फ्लोईंग केल्यानंतर जे काही क्लॉड्स आहे ते ब्रेक करण्यासाठी आणि जे काही कॉम्पॅक्शन आहे ते लूज करण्यासाठी एक इम्प्लिमेंट वापरला जातो हॅरोच्या व्यतिरिक्त. तो कोणता आहे, लँड पॅकर किंवा कल्टीपॅकर. बस एवढं नावच लक्षात ठेवा, डिटेलमध्ये जाण्याची काही आवश्यकता नाही आपल्याला. ठीक आहे, आता बघा हे जे हॅरो आहे, ओके, हे जे हॅरो आहे हे ट्रॅक्टर ड्रॉन जर का असले तर, म्हणजे ट्रॅक्टरच्या सहाय्याने जर का आपण ऑपरेट केले, ठीक आहे, तर त्याची फील्ड कॅपॅसिटी किती, 1.5 हेक्टर पर डे. जे ट्रॅक्टरच्या सहाय्याने जे काही ट्रॅक्टर चलित जे काही हॅरो असतात, ओके, त्यांची फील्ड कॅपॅसिटी किती असते, 1.5 हेक्टर पर डे. ठीक आहे, मग याचे सुद्धा दोन प्रकार असतात. कोणते कोणते, बरं ठीक आहे, सॉरी, फक्त एवढं लक्षात ठेवा, फील्ड कॅपॅसिटी किती असते, 1.5 हेक्टर पर डे. ओके, ठीक आहे. आता हे जे मेन जे हॅरोचे प्रकार आहेत ते आपण पाहिले, कोणते कोणते, डिस्क हॅरो, स्प्रिंग टूथ हॅरो आणि स्पाइक टूथ हॅरो. ओके, आता याच्यानंतर आपण एक असं इम्प्लिमेंट पाहणार आहोत की जे आपण लोकल लँग्वेज तर काय म्हणतो, रोटावेटर. दॅट इज रोटोवेटर किंवा रोटरी टिलर. ओके, रोटोवेटर और रोटरी टिलर. काय इम्प्लिमेंटचं मेन फंक्शन, द इम्प्लिमेंट विच परफॉर्म्स बोथ प्रायमरी अँड सेकंडरी टिलेज ऑपरेशन. ठीक आहे, आपण बघतो बऱ्याचदा आपण जे काही मुलं शेतात जातात त्यांना माहिती असेल की एखाद्या वर्षी आपण नांगरणी करतो का, नाही करत, एखाद्या डायरेक्ट रोटावेटर फिरवतो म्हणजे काय करतो, तर ते रोटावेटरचं काम काय असते, फ्लॉईंग आणि हॅरोइंग दोन्ही ऑप्शन एकत्रित करतो तो. ठीक आहे, आता याचं जर का स्ट्रक्चर जर का आपण पाहिलं, कंपोनंट जर का पाहिले, तर आपल्याला याचा फंक्शन सुद्धा लक्षात येईल आणि याचं मेकॅनिझम सुद्धा लक्षात येईल. बघा, असा एक कॉमन शाफ्ट असतो. ठीक आहे, शाफ्ट म्हणा किंवा रॉड म्हणा. ठीक आहे, असा एक कॉमन शाफ्ट असतो आणि या कॉमन शाफ्टवर अशी एल शेप ब्लेड असतात. ठीक आहे, असे एल शेप त्याला ब्लेड असतात. ठीक आहे, हे ब्लेड असतात आणि असे कव्हर केलेले असतात, असे कव्हर केलेले असतात त्याच्यात, बरोबर, झाकलेले असतात. आता हे तुम्हाला स्ट्रक्चर दाखवून राहिलो, फक्त इमॅजिन करा, असे झाकलेले असतात आणि हे असं वरती सपोज हा 3 पिन इच पॉइंट, 3 पिन इच पॉइंट काय आपण पुढच्या ट्रॅक्टरचे पार्ट जे शिकणार आहोत त्यामध्ये आपण शिकूया. पण 3 पिन इच पॉइंट इथे एवढं लक्षात घ्या की हा जो रोटावेटर आहे तो ट्रॅक्टरला आपण कनेक्ट करतो ना, ते मागच्या 2 दांड्या असतात आणि ते एक वरती एक दांडी असते, त्याला एकत्रित आपण रोटावेटर जॉईन करतो, त्याला काय म्हणतात 3 पिन इच पॉइंट. ठीक आहे, आणि इथे असतो पीटीओ. काय असतो, पीटीओ, पॉवर टेक ऑफ शाफ्ट. टर्मिनॉलॉजी डेफिनेशन जेव्हा घेत होतो आपण त्यावेळेस आपण बघितलं होतं पॉवर टेक ऑफ शाफ्ट म्हणजे काय, तर जे काही ट्रॅक्टर ड्रॉन इम्प्लिमेंट आहे. ठीक आहे, तर आता हा सुद्धा रोटावेटरचा ट्रॅक्टर ड्रॉन इम्प्लिमेंट आहे, पण आता स्वतःची एनर्जी आहे का, स्वतःची पॉवर आहे का, नाही, तर तो ट्रॅक्टरच्या इंजिन पासून पॉवर घेतो. ठीक आहे, आणि ऑपरेट होतो. मग काय, तर हा जो पीटीओ आहे, या पीटीओ मध्ये या रोटावेटरचा शाफ्ट अटॅच केला जातो, ट्रॅक्टरचं इंजिन चालू होते. ट्रॅक्टरचं इंजिन चालू झालं, हा जो पीटीओ आहे तो फिरायला लागतो आणि ती एनर्जी इकडे प्रोव्हाइड करतो या शाफ्टवर, आणि हा शाफ्ट रोटेट व्हायला लागतो. रोटेट झाला, हे जे ब्लेड्स आहेत ते सुद्धा रोटेट होतात आणि जसं जसं ट्रॅक्टर समोर जाते तसं ते रोटेट होत म्हणजे काय, तर सॉइलचं कटिंग होते, क्लॉड्स बाहेर येतात आणि त्याचं पल्वरायझेशन सुद्धा होते आणि त्या सॉइलचं सॉफ्टनिंग आणि लुझनिंग सुद्धा होते. म्हणजे काय, तर फ्लोईंग आणि हॅरोइंग दोन्ही एकत्रित चालू आहे. ठीक आहे, आलं रोटावेटरचं स्ट्रक्चर लक्षात. ठीक आहे, बघा आपण
बऱ्याच ठिकाणी पाहिलं असेल केसरी कलर, सॅफ्रॉन कलरचे रोटावेटर असतात सहसा, ठीक आहे. त्याचं स्ट्रक्चर तुम्हाला वरतून असा पूर्ण केसरी कलरचा एक डब्बा असतो, त्याच्या खाली झाकलेले असे एल शेप ब्लेड असतात. तर आपण जवळ जाऊन बघितलं तर आपल्या लक्षात येईल, ठीक आहे. मग आता रोटावेटरचं आपण स्ट्रक्चर बघितलंय, मग आता याचे थोडे फंक्शन बघूया, त्याच्याशी रिलेटेड काही स्पेसिफिकेशन्स बघूया, ठीक आहे. ठीक आहे. रोटावेटर और रोटरी टिलर काय तर परफॉर्म्स बोथ प्रायमरी अँड सेकंडरी टिलेज ऑपरेशन्स सायमल्टेनियसली, ठीक आहे. प्रायमरी आणि सेकंडरी टिलेज दोन्ही ऑपरेशन एकत्रितरित्या परफॉर्म करणारा कोणता टिलेज इम्प्लिमेंट आहे किंवा कोणता इंजिनिअरिंग टूल आहे तर रोटावेटर. बघा ऑब्जेक्टिव्ह आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द इम्प्लिमेंट यूज फॉर और ऑपरेट बोथ प्रायमरी अँड सेकंडरी टिलेज ऑपरेशन्स. कोणता आहे तर रोटावेटर आहे. ओके. प्रोव्हाइड्स फाइन डिग्री ऑफ पल्वरायझेशन, का तर हॅरिंग सुद्धा करते ना, हॅरिंग करते म्हणजे सॉइल सुद्धा फाईन करतोय, ठीक आहे. क्लॉट्सचं ब्रेकडाऊन करतोय. प्रोव्हाइड्स फाइन डिग्री ऑफ पल्वरायझेशन, ठीक आहे. इट इज आयदर ट्रॅक्टर ड्रॉन माउंटेड, ठीक आहे. आयदर इट इज ट्रॅक्टर ड्रॉन और ट्रॅक्टर माउंटेड और आयदर इट इज सेल्फ प्रोपेल्ड. जर का रोटावेटर ट्रॅक्टर ड्रॉन असला तर त्याला म्हणतो आपण रोटावेटर, ठीक आहे. आणि जर का तो सेल्फ प्रोपेल्ड असला म्हणजे स्वतःची एनर्जी स्वतःच यूज करत असला, स्वतःचीच हॉर्सपॉवर यूज करत असला, त्याला काय म्हणतो आपण रोटरी टिलर. बघा आपण पुढे बघूया, पॉवर टिलर असतो, पॉवर टिलर, ठीक आहे. पॉवर टिलर गुगलवर सर्च करा, स्ट्रक्चर असते असं पॉवर टिलरचं स्वतःचं इंजिन असते, जो ऑपरेटर असतो हातात पकडतो आणि शेतामध्ये फिरवतो आणि तो त्याचे फंक्शन परफॉर्म करतो. म्हणजे त्या पॉवर टिलरचं काय तर त्याला स्वतःची एनर्जी असते, ठीक आहे. तो ट्रॅक्टरवर अवलंबून का नाही. तर मग हा जो रोटरी टिलर का म्हणला, जो ज्याला सेल्फ प्रोपेल्ड इंजिन असते म्हणजे तो स्वतःच त्याची एनर्जी वापरू शकतो, त्याला म्हणतो आपण रोटरी टिलर. आणि जर का तो ट्रॅक्टर ड्रॉन असेल तर त्याला म्हणतो आपण रोटोवेटर. हा एक बेसिक फरक लक्षात ठेवा, ठीक आहे. त्याच्यानंतर अजून काय याचं स्पेसिफिकेशन काय तर ब्लेड्स आर एल शेप, ठीक आहे. एल शेप ब्लेड्स आहे. ओके. विच ऑफ द फॉलोइंग इज अ इम्प्लिमेंट विच इज हॅव्हिंग एल शेप ब्लेड्स, रोटोवेटर, ठीक आहे. ओके. इट इज यूज्ड इन द ड्रायलँड, ओके. इट इज यूज्ड इन ड्रायलँड अँड वेटलँड एरिया, ठीक आहे. ड्रायलँड आणि वेटलँड दोन्ही प्रकारच्या एरियामध्ये रोटावेटरचा वापर केला जातो, ठीक आहे. दोन्ही प्रकारे, कारण की त्याचं स्ट्रक्चरच तसं आहे, ठीक आहे. कारण की त्याला माती चिपकू शकत नाही, कारण की एल शेप प्लेटसाठी कंटिन्यू रोटेट करत राहतात. त्याच्यामुळे वेटलँड आणि ड्रायलँड दोन्ही प्रकारच्या सॉइलमध्ये किंवा दोन्ही प्रकारच्या लँडमध्ये त्याचा वापर केला जाऊ शकतो, ठीक आहे. वर्किंग डेप्थ किती, वर्किंग डेप्थ किती 8 ते 10 सेंटीमीटर, ठीक आहे. अल्टिमेट काय तर सॉइलचं पल्वरायझेशन करायचं आहे ना आपल्याला, म्हणजे डीप प्लॉइंग तर काही करायची गरज नाही. वरच्यावर आपल्याला सॉइल भुसभुशीत करायचे, कारण की जास्तीत जास्त 8 ते 10 सेंटीमीटर पर्यंतच जर्मिनेटिंग एरिया असतो, बरोबर. जर्मिनेटिंग डेप्थ, ठीक आहे. आपल्याला तेवढंच काय ते सॉइलचं टिलेज करायचं आहे. प्लॉइंग करतो आपण तो भाग वेगळा, कारण ती इन्व्हर्ट करायची सॉइल वगैरे. पण आपल्याला ओव्हरऑल काय सीडबेड प्रिपेअर करायचं आहे ना. सीडबेड म्हणजे वरचा एक लेअर तयार करायचा आहे जर्मिनेशनसाठी, म्हणजे 8 ते 10 सेंटीमीटर पर्यंत त्याची वर्किंग डेप्थ पाहिजे, ठीक आहे. बरं मग तो आता त्याची कॅपॅसिटी किती आहे, फील्ड कॅपॅसिटी किती आहे रोटावेटरची तर 0.3 to 0.5 हेक्टर पर हवर, ठीक आहे. पर डेनी हवर म्हणजे ताशी किंवा एका तासाला 0.3 ते 0.5 हेक्टर एवढा एरिया रोटावेटर ट्रॅक्टर ड्रॉन रोटावेटर कव्हर करू शकतो, ठीक आहे. लक्षात आलं, ठीक आहे. त्यानंतर ट्रॅक्टर कोणता तर 35 ते 65 हॉर्स पॉवरचा ट्रॅक्टर रोटावेटर इझिली ऑपरेट करू शकतो. 35 ते 65 हॉर्स पॉवर एवढ्या रेंज मधला, ठीक आहे. लक्षात आलं. मग ते सॉइलनुसार व्हॅरी करते. एवढं सगळं तो रोटावेटरच्या बाबतीत काय काय बघितलं आपण. द इम्प्लिमेंट विच परफॉर्म बोथ प्रायमरी अँड सेकंडरी टिलेज ऑपरेशन सायमल्टेनियसली, रोटावेटर, ओके. इट प्रोव्हाइड्स फाइन डिग्री ऑफ सॉइल पल्वरायझेशन, ठीक आहे. त्याच्यानंतर ब्लेड्स आर एल शेप. त्याच्यानंतर ड्रायलँड आणि वेटलँड दोन्ही एरियामध्ये आपण त्याला यूज करू शकतो, ठीक आहे. वर्किंग डेप्थ 8 ते 10 सेंटीमीटर पर्यंत त्याची वर्किंग डेप्थ असते. त्याच्यानंतर 0.5 ते 0.5 हेक्टर ताशी एवढा त्याचा एरिया तो कव्हर करतो, ठीक आहे. 35 ते 65 हॉर्स पॉवरच्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने आपण रोटावेटरचा
रोटावेटरला ऑपरेट करू शकतो. जो सेल्फ प्रोपेल्ड रोटावेटर असतो त्याला म्हणतात रोटरी टिलर आणि जो ट्रॅक्टर ड्राउन असतो त्याला म्हणतात रोटोवेटर. ठीक आहे, मला ते लक्षात आलं असेल तुमच्या. कॉमन इम्प्लिमेंट यूज फॉर बोथ प्लोइंग अँड हर्विंग. रोटोवेटर महत्वाचं आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित वेळ लावून घेतलं. ठीक आहे, ओके. आता बघा, हे झालं सेकंडरी टिलेज इम्प्लिमेंट्स किंवा हॅरोइंग साठी लागणारे इम्प्लिमेंट. याच्या व्यतिरिक्त काही असे इम्प्लिमेंट्स असतात जे स्पेसिफिक क्रॉपसाठी वापरल्या जातात. फॉर एक्झाम्पल केज व्हील्स आणि पडलर्स. ठीक आहे, आता केज व्हील्स म्हणजे काय हो, पिक्चर मध्ये पाहिलं असेल एक साऊथ इंडियन मूवी फिदा. तर फिदा मूवी मध्ये बघा असे भाताची शेती आहे, त्याच्यामध्ये ट्रॅक्टर फिरवताना दाखवतात. तर त्या ट्रॅक्टरची जी चाक आहे त्याच्या बाहेर असे लोखंडी चाक असते बघा, त्याला काय म्हणतात केज व्हील. ठीक आहे, आता केज व्हीलचा उपयोग काय, ते पडलिंग करताना केज व्हील वापरतात. ते कशासाठी वापरतात, तर ते जे आपले रबर व्हील्स जे असतात ट्रॅक्टरचे, ओके, ते रबर व्हील्स असतात. आता बघा, पडलिंग करताना त्या लँडमध्ये पूर्ण वॉटर इम्पाउंडेड असते. ठीक आहे, फाईन डिग्री ऑफ पल्वरायझेशन झालेलं असते, सॉइल कॉम्पॅक्ट असते का नाही, एकदम फाईन असते. ठीक आहे, मग अशा ठिकाणी रबर व्हील्स जे असतात ते स्लिप व्हायचे चान्सेस आहेत ना. स्लिप झाले ट्रॅक्टर समोर जाईल का, नाही जाणार. अशा वेळी जे केज व्हील्स म्हणजे जे लोखंडी आयर्न पासून बनलेले जे केज व्हील्स असतात ते त्या रबर व्हीलवर माउंट केलेले असतात आणि जेणेकरून ते ट्रॅक्टर समोर जाईल. ओके, त्याला ट्रॅक्शन मिळेल. ओके, त्याच्यासाठी केज व्हील्सचा वापर केला जातो. आणि पडलर्स जे काही पडलिंगसाठी वापर केला जातात. किती 5 ते 10 सेंटीमीटर पर्यंत पडलिंग करतात. ठीक आहे, 5 ते 10 सेंटीमीटर एवढ्या पर्यंत पडलिंग केली जाते. कशासाठी, प्रॉपर सॉइल एरिएशन मेंटेन करण्यासाठी, त्याच्यानंतर ऑप्टिमम मॉइश्चर कंडिशन मेंटेन करण्यासाठी. ठीक आहे, सगळे आलं लक्षात. ते आता ॲग्रोनॉमीचं पार्ट आहे, त्यात तुम्ही शिकले असेल. ओके, हे आपण केलंय सेकंडरी टिलेज ऑपरेशनच्या बाबतीत टोटल त्याला लागणारी इम्प्लिमेंट वगैरे कम्प्लीट. ओके, थँक्यू.